जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संपूर्ण इचलकरंजी झाली जय श्रीरामाच्या जयघोषात गुंग। जय श्रीरामचा अखंड जयघोष, पारंपरिक वाद्याचा गजर, लेझिमच्या ठेक्यावर धरलेला ताल अन हजारोच्या संख्येने सहभागी रामभक्ताच्या साक्षीने इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली। भगव्या साड्या, भगव्या कुर्ता, झेंडे, टोप्या यामुळे संपूर्ण शहर भगवमय होऊन गेले होते। यामध्ये महिलांचा सहभाग लाक्षणिक होता। राम जन्मभूमी अयोध्या येथे सोमवारी 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे। या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला असून या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या अविस्मरणीय सोहळ्याच्या पार्श्वसंध्येला आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने शोभायात्रा व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी श्री काळा मारुती मंदिर येथे प्रभू श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांची आरती व पालखीचे पूजन आमदार प्रकाश आवाडे व सौ किशोरी आवाडे यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे आवाडे, सौ मौसमी आवाडे, सौ वैशाली आवाडे, सौ उर्मिला गायकवाड, शेखर शहा यांच्या उपस्थितीत शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर ही शोभायात्रा अण्णा रामगोंडा पाटील शाळा, काजवे हॉस्पिटल, श्री शिवतीर्थ, कॉम्रेड मलाबदे चौक, महात्मा गांधी पुतळा, झेंडा चौक, गुजरी कॉर्नर मार्गे गाव भागातील राम जानकी मंदिर येथे आल्यानंतर महाआरती होऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली। यात्रेदरम्यान शिवतीर्थ, कॉम्रेड मलाबदे चौक आणि झेंडा चौक या ठिकाणी जेसीबी द्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। शोभायात्रेत महिलांचे झांज पथक, लेझिम पथक याशिवाय संपूर्ण लवाजमासह धनगरी ढोल, बँजो, बँड पथक आदी पारंपरिक वाद्याचा गजर अखंडपणे सुरू होता। वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळाच्या वतीने श्रीरामाच्या जीवन कथेचा प्रसार केला जात होता। तर रथामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची वेशभूषा साकारण्यात आली होती। शोभायात्रा मार्गावर रस्त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। या शोभायात्रेत श्रीची पालखी, राम, लक्ष्मण, सीता यांची वेशभूषा केलेल्या भक्तांचा रथ, पाण्यात तरंगणारा राम सेतू दगड, तर मंदिराच्या प्रतिकृती, मागे वर खाली होणाऱ्या हनुमानच्या प्रतिमेचे तांत्रिक देखावा याचा समावेश लक्ष वेधत होता। या शोभायात्रेत अध्यात्म, परंपरा आणि विज्ञान याचा सुरेख संगम पाहायला मिळाल्याची चर्चा होती। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे व सचिन खोंद्रे सह।
म्हणजेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।